या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय सराव पेपर 3 विषय गणित प्रश्न संख्या 20 आणि या सर्व 20 प्रश्नांची स्पष्टीकरणे अतिशय सोप्या भाषेमध्ये। मित्रांनो, पेपर 1, 2, 3, 4, 5 सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर पाहूया मग लगेच। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा सराव पेपर 3 आणि या पेपरमधील गणित विषयाची संपूर्ण स्पष्टीकरणे। मित्रांनो, आपणास जर या सर्व व्हिडिओच्या लिंक हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ जॉइन करा। या चॅनलवर आपणास गणिताच्या सर्व व्हिडिओच्या लिंक मिळतील। चला तर पाहूया सराव पेपर 3 मधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे। पहिला प्रश्न आहे, एका खोलीच्या लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 10 मीटर, 8 मीटर व 4 मीटर असून खोलीत 2 मीटर लांबीचे जास्तीत जास्त किती घन ठेवता येतील? तर या ठिकाणी किती घन ठेवता येतील असा प्रश्न आहे। तर यासाठी एकूण जर घन काढायचे असतील आपल्याला, एकूण घन तर खोलीचं घनफळ छेदामध्ये एका घनाचे घनफळ, हे सूत्र वापरावं लागेल। खोलीचं एकूण घनफळ जर विचार केला तर 10 मीटर, 8 मीटर आणि 4 मीटर छेदामध्ये खोलीची 2 मीटर लांबीची घन म्हणजे 2, 2 आणि 2 लहान घनाचं जे घनफळ आहे तर त्याची बाजू आहे 2 म्हणून घनफळ 2 गुणिले 2 गुणिले 2, खोलीचं घनफळ 10 गुणिले 8 गुणिले 4। तर हा भागाकार करूया आपण, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे चौक 8 म्हणजेच 10 गुणिले 4 म्हणजे 40 घन बसतील। म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 6चा चौथा घात 1296 असेल तर 0.6चा चौथा घात बरोबर किती? तर या ठिकाणी 0.6चा चौथा घात याचा अर्थ असा होतो की हे पॉइंट येणाऱ्या उत्तरामध्ये 4 घरं सोडून द्यायचं आहे, म्हणजे हे 1296। तर हे 1 डिजिट, 2 डिजिट, 3, 4 म्हणजे या ठिकाणी पॉइंट येणार आणि हे 0 म्हणजे 0.1296 पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, दोन संख्या 4x व 2x असून त्यांच्यात 10चा फरक आहे तर त्यांचा लसावी किती असेल? तर या ठिकाणी पहा, 4x वजा 2x म्हणजे त्यांच्यातला फरक आहे 10, म्हणजे 2x बरोबर 10 म्हणजेच x बरोबर 5 येईल। म्हणजे या ठिकाणी 4x म्हणजे एक संख्या 20 असेल आणि दुसरी म्हणजेच x बरोबर 5 म्हणजे 2x बरोबर 10 असेल। तर 20 आणि 10 यांचा जर लसावी काढला आपण तर तो 20 येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12:15 वाजता घड्याळातील तास व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? तर हा प्रश्न डायरेक्ट आपण आकृती काढून सोडवूयात। या ठिकाणी हे 12, 3 तर या ठिकाणी 12:15 याचा अर्थ मिनिट काटा 3 वर असेल आणि तास काटा 12च्या थोडं पुढे सरकलेला असेल। त्यानंतर हे 1 आणि हे 2। आता जर विचार केला तर हा कोण आहे 30 अंशाचा, 3 पासून 2 पर्यंतचा, 2 पासून 1 पर्यंत हा 30 अंशाचा। आता या ठिकाणी मिनिट काटा इथं आल्यामुळं म्हणजे जवळपास 1 तासाचा पाव भाग, त्याच पद्धतीने इथून पण या 12 पासून 1 पर्यंतचा पाव भाग हा पुढे आला असेल तर एकूण हे 30 अंश असतात आणि 30चा पाव म्हणजेच 7.5 अंश, म्हणजे एकूण जे हे 12 पासून 3 पर्यंत जर 90 अंश असेल तर ह्याच्यातला 7.5 कमी करा आणि ही जर वजाबाकी केली आपण तर हे 90 वजा 7.5 म्हणजे हे 0, तर आपल्याला उत्तर मिळेल 82.5 अंश। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, किती रकमेचे 4% दराने 4 वर्षात 800 रुपये सरळ व्याज होईल? तर या ठिकाणी रक्कम विचारली आहे, सरळ व्याज दिलेला आहे, SI बरोबर NPR भागिले 100 या सूत्राचा वापर करून आपण या सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या, SI 800 रुपये, N म्हणजे आपल्याला शोधायचं आहे, P आहे, N आहे 4 वर्ष, R आहे 5 वर्ष आणि P म्हणजेच
पी आपल्याला शोधायचं, तर आपल्याला या सूत्राचा वापर करून जर सोडवलं तर पर्याय क्रमांक 4 5,000 मुद्दल मिळेल, म्हणजेच रक्कम मिळेल. पुढचा प्रश्न पाहूया. अनिल व सुनील यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष असून फरक 10 वर्ष आहे, तर अनिलचे वय खालील पर्यायापैकी कोणते असू शकेल? तर पहा, या ठिकाणी दोघांच्या वयाची बेरीज आहे 35 आणि फरक आहे 10 वर्ष. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, समजा अनिलचं वय ए असेल आणि सुनीलचं वय बी असेल, तर दोघांची बेरीज आहे 35 आणि दोघातला फरक म्हणजे ए वजा बी तो आहे 10. या ठिकाणी जर ही दोन्ही बेरीज केली, बी बी कटेल आणि या ठिकाणी येईल 2a बरोबर 45, म्हणजे ए बरोबर आपल्याला उत्तर मिळेल 22.5. कारण या ठिकाणी 2a बरोबर 45 आहे, मग 1a म्हणजे 45च्या निम्म 22.5, म्हणजे एकाचं वय असेल 22.5. तर या ठिकाणी पहा, ए ची किंमत 22.5 आलेली आहे, तर आपण असं लिहू शकतो 22.5 अधिक बी बरोबर 35, आणि म्हणून बी ची किंमत काढायची असेल तर बी बरोबर 35 वजा 22.5, आणि हा जर वजाबाकी केली तर आपल्याला वजाबाकी मिळेल. 35 मधून 22.5 गेल्यानंतर 12.5 उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी ए ची किंमत आहे 22.5 आणि बी ची किंमत आहे 12.5. जर आपण विचार केला या ठिकाणी पर्यायामध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे माहित नाही आपल्याला, परंतु एकाचं वय 22.5 दुसऱ्याचं वय 12.5, पर्यायामध्ये 22.5 उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 4 पुरुष किंवा 12 मुले एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 8 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर पहा, 4 पुरुष म्हणजे 12 मुले, आपल्याला या ठिकाणी सांगितले 8 पुरुष म्हणजे हे झाले 24 मुले. हे रूपांतर करायला शिका, कन्व्हर्शन करायला शिका. 4 पुरुष म्हणजे 12 मुले, 8 पुरुष म्हणजे 24 मुले, अधिक हे 12 मुले, एकूण मुलं झाली 36. आता या ठिकाणी पहा, 12 मुलांना ते काम करायला 36 दिवस लागतात, तर 36 मुलाला किती? म्हणजे आपण असं लिहू शकतो 12 गुणिले 36, भागाकारामध्ये पण हे 36, 36 36 कटलं, उत्तर येईल 12 दिवस. पर्याय क्रमांक 2 उत्तर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या दुप्पट किमतीस विक्री केली तर शेकडा नफा किती असेल? म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत, समजा खरेदीच आपण 100 रुपये मानूया, मग त्याची विक्री असेल 200 रुपये आणि म्हणून नफा होईल 100 रुपये. तर पहा, 100 रुपये खरेदीवर 100 रुपये नफा, याचा अर्थ शेकडा 100% फायदा होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येईल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1/6 गुणिले 10 अधिक 1/4 गुणिले 10 वजा 1/4 गुणिले 6. तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला हा गुणाकार अगोदर करून घ्यावा लागेल. याची एक तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगतो. जर या प्रकारचा प्रश्न आला, या ठिकाणी थोडं निरीक्षण केलं तर 6 गुणिले 10 आणि 4 गुणिले 10 याच्यामध्ये 10 सारखा आहे आणि राहिलेल्या दोन्हीची बेरीज येते 10. 6 अधिक 4 ची बेरीज येते 10, वजा हे राहिलेले छोटे 4 आणि 6चा गुणाकार दिलाय. जर या प्रकारचा प्रश्न परीक्षेत आला, आणखी एकदा सांगतो, एक संख्या सारखी, राहिलेल्या 2 संख्येची बेरीज त्या संख्ये इतकी आणि वजामध्ये त्याच 2 लहान संख्या असेल तर याचं उत्तर 0 असतं नेहमीच, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी संख्या कोणत्याही बदलल्या तरी उत्तर 0च येणार. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 0.5% बरोबर किती? तर 0.5% याचा अर्थ असा असतो की 0.5 आणि छेदामध्ये 100. छेदामध्ये 100 आहे म्हणजे आणखी दशांश चिन्ह 2 घरी इकडे सरकेल, म्हणजे 0.005 हे उत्तर बरोबर असेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1/5 अधिक 1/50 अधिक 1/500. तर या सर्वांचे छेद समान करून घ्या. या ठिकाणी छेद समान करायचं असेल तर 100 न गुणावं लागेल, म्हणजे हे येईल 100/500 प्लस
या ठिकाणी छेद 500 करायचं असेल तर 10 ने गुणावं लागेल, म्हणजे 10/500 अधिक हे 1/500 जशाला तसं. छेद समान आहे, वरच्या अंशाची बेरीज करा. हे 100 आणि 10 110 आणि 1 म्हणजे 111/500 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 सेमी बाजू असलेल्या मोठ्या घनाचे कापून 1 सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील. तर या ठिकाणी एकूण घन जर विचारले आपल्याला, एकूण जर घन विचारले तर 4 सेमीचा घन आहे त्याचे जर घनफळ काढला आपण, म्हणजे मोठ्या घनाचे छेदामध्ये लहान घनाचे घनफळ, तर आपल्याला मिळतील एकूण घन. याचा अर्थ 4 गुणिले 4 गुणिले 4 छेदामध्ये 1 गुणिले 1 गुणिले 1 आणि उत्तर येईल 64. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 250चा 10% बरोबर 1000चा m%, तर m% बरोबर किती. तर हे समीकरण आपण मांडून घेऊया डायरेक्ट. 250चा 10% म्हणजे 10/100 बरोबर 1000चा m% म्हणजे m/100. तर हे सोडवूयात. 1 0 कटलं, 1 0 0 0, इथले 2 0 आणि हे 2 0 म्हणजे हे येईल 25 बरोबर 10 गुणिले m आणि म्हणून m बरोबर 25/10 बरोबर 2.5. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 सेमी असून काटकोन करणारी एक बाजू 8 सेमी असेल तर दुसरी बाजू किती. तर मित्रांनो, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, 1/2 गुणिले एक बाजू गुणिले दुसरी बाजू किंवा पाया गुणिले उंची पण लिहू शकतात तुम्ही. मग हे आहे 24 बरोबर 1/2 गुणिले एक बाजू आहे 8, दुसरी बाजू शोधायची आहे. हे बे एक बे बे चौक 8. आता हे 4 इकडे भागाकारामध्ये येईल म्हणजे 24/4 बरोबर दुसरी बाजू आणि 4 1 4 4 सक 24 म्हणजे दुसरी बाजू असेल 6. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 1 मिनिटाचे 40% सेकंद म्हणजे किती सेकंद. तर लक्षात ठेवा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद गुणिले 40% म्हणजे 40/100. हे 0 कटलं, 0 0 0, 6 आणि 4चा गुणाकार करा, 6 गुणिले 4 बरोबर 24 म्हणजे 24 सेकंद. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 14 आणि 49चा लसावी किती असेल. तर ह्या लसावी तुम्हाला अवयव पद्धतीने किंवा लिस्ट पद्धतीने काढता येतो. तर ह्या दोन्हीचा लसावी असेल 98. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20 ते 70 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत. तर या ठिकाणी विषम संख्या काढायची सोपी पद्धत सांगतो. शेवटची विषम संख्या 69, पहिली विषम संख्या आहे 21, यांची वजाबाकी करा. याला 2 न भागा आणि अधिक 1 मिळवा. तर या ठिकाणी वजाबाकी जर केली तर ही वजाबाकी येईल 48/2 अधिक 1. हा जर भागाकार केला आपण बे 1 बे बे 2 4 बे चौक 8 तर बरोबर येईल 24 अधिक 1 म्हणजे 25 विषम संख्या आहेत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कपाटातील 2/16 पुस्तके मराठीची, 5/24 पुस्तके विज्ञानची व इतर 32 पुस्तके गणिताची आहेत. तर कपाटात मराठी, विज्ञान आणि गणित मिळून एकूण किती पुस्तकं असतील. आणखी एकदा प्रश्न सांगतो. कपाटामध्ये 2/16 पुस्तके मराठीची, 5/24 पुस्तके विज्ञानची आणि 32 पुस्तके गणिताची आहेत. तर कपाटामध्ये सर्व विषयाची मिळून किती पुस्तकं आहेत. तर हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतो आपल्याला. एकूण पुस्तकं जर आपण x मानली, एकूण पुस्तके बरोबर x, तर या ठिकाणी पहा कपाटामध्ये मराठीची 2/16 आणि विज्ञानची 5/x आणि 32 पुस्तके गणिताची. म्हणजे आपण असं लिहू शकतो एकूण पुस्तके x बरोबर 2x/16 अधिक 5x/24 अधिक 32.
तर हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. आता हे समीकरण कसं सोडवायचं, तर हे समीकरण सोडवण्यासाठी या समीकरणाला 48 न गुणून घ्यावं लागेल. 48 न का गुणायचं, तर या ठिकाणी आपल्याला 16 आणि 24 यांचा लसावी 48 येतो, म्हणून सगळ्याला 48 न जर गुणलं तर आपण सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. उदाहरणार्थ पहा, याला 48 न जर गुणलं तर हे 48x होईल बरोबर. याला जर 48 न गुणलं तर 16 1 16 16 त्रिक 48 3 म्हणजे हे 6x अधिक या ठिकाणी 24 ला गुणलं तर हे 10x बरोबर हे अधिक 32 गुणिले 48 येईल. आता या ठिकाणी पहा, हे 6x आणि हे 10x दोन्ही झाले 16x, ते इकडे आल्यानंतर वजा होतील, म्हणजे 48 मधून 16x गेल्यानंतर आपल्याला मिळेल 32x बरोबर 32 गुणिले 48 आणि म्हणून x बरोबर 32 गुणिले 48 छेदामध्ये 32 32 1 32 32 1 32 आणि म्हणून x बरोबर 48. तर 48 पुस्तकं असतील कपाटामध्ये. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. जर a बरोबर 5 b बरोबर 4 आणि c बरोबर 3 असेल तर 5a अधिक 4b अधिक 3c बरोबर किती, तर 5a म्हणजे 5 आणि a 5च आहे, म्हणजे 5 गुणिले 5 अधिक 4b म्हणजे 4 गुणिले b म्हणजे 4 आहे, 4 गुणिले 4 अधिक 3c म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे हे आलं 25 16 आणि 9 म्हणजे 25 अधिक 16 अधिक 9 या सगळ्यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. तर या ठिकाणी जर ही बेरीज केली 25 अधिक 16 अधिक 9 तर बेरीज येईल 50, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे. या आलेखामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाची आपल्याला गुणांची सरासरी काढायची आहे. भाषेला 20 गुण आहेत, गणिताला 40 गुण आहेत आणि इंग्रजीला 30 गुण आहेत. तर या सगळ्यांची सरासरी म्हणजेच 20 अधिक 40 अधिक 30 भागिले 3 करा, कारण 3 विषय आहेत म्हणून. या सगळ्यांची जर बेरीज केली तर ही येईल 90/3 आणि हा जर भागाकार केला तर 30 येईल, म्हणून सरासरी असेल 30, पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीनं सर्व प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत. चॅनल सोबत राहा. यानंतर ही आपल्याला भाग 4 आणि भाग 5 चे सर्व प्रश्न करणं याच चॅनलवर मिळणार आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.